हाऊ यू हां म्हणजे हे मॅनेज करणं, कार्यकर्ते ठेवणं, पण तेही त्याच पद्धतीनं ठेवणं की जिथे त्यांच्या कार्यकर्त्यांची गरज आहे, ॲट द सेम टाईम सुसंस्कृत नेता म्हणून पुढे येणं, आणि फॅमिली लाईफ इज अ फॅमिली लाईफ, ती ग्लॅमरस किंवा सोशल मीडियावर फारशी नसणं, हे कसं मॅनेज केलं? म्हणजे त्याच्यात माझ्या थॉटमध्ये क्लॅरिटी की मी एकतर मी थिंकर आहे, थोडा रायटर आहे, लिहितो पण, इंट्रोस्पेक्ट करतो मी खूप, आणि सल्ले पण घेतो लोकांचे, आणि चांगल्या लोकांचे सल्ले घ्यायची मला सवय आहे पहिल्यापासून, वाईज लोकांची. तर ह्याच्यामध्ये एक साधारणतः असतं की आपल्याला प्रत्येकाचं लिबरेशन गरजेचं असतं. आपण जेव्हा डिपेंडन्सी क्रिएट करतो तेव्हा प्रॉब्लेम्स अराईज होतात. आपण जेव्हा प्रत्येकाला इंडिपेंडेंट करतो त्यावेळेला प्रॉब्लेम्स राहत नाही. सो हा जो विचार आहे हा तुम्ही सगळीकडे अप्लाय केला पाहिजे. तुमच्या घरामध्ये पण तोच अप्लाय केला पाहिजे. मग तुमची बायको असेल, मुलं असतील, तुमचे मित्र असतील, आणि तोच जेव्हा तुमच्या पक्षाच्या परिवारामध्ये जातो तेव्हा कार्यकर्ते असतील, को लीडर्स असतील, तुम्ही को एक्झिस्ट करायला पण शिकलं पाहिजे आणि तुम्ही इंडिपेंडेंट राहायला पण शिकलं पाहिजे. सो त्यांची व्हॅक्यूम काय हे समजणं माझं काम आहे. समजा मला असं लक्षात आलं की ह्याचा इंटरेस्ट कशात आहे, ऑब्झर्व केलं की बाबा हा ह्याच्यात हुशार आहे, आणि कुठेतरी आपण त्यांना डिरेक्शन दिली तर ते त्यांच्या मार्गाला लागतात. पार्टीचं काम आम्ही करतोय, एक राष्ट्रनिर्माणाचं कार्य आहे, आणि ही एक व्हेकल आहे की विच इज BJP इज अ व्हेकल थ्रू विच वी आर वर्किंग फॉर द नेशन ऑर डुईंग आर बिट फॉर द नेशन. तर ह्या व्हेकलमध्ये सगळेजण कुणी आम्हाला घरातनं बाहेर काढून नाही आणले. सो आम्ही स्वतःहून आलो आहे. मग ते तर सगळ्यांना माहिती की आपण स्वतःहून आलो आहे. आता विषय असा आहे की ॲज अ लीडर आय शुड फील की आय शुड मेक शुअर दॅट नोबडी इज डिपेंडंट ऑन मी. समजा तर त्याच्यासाठी मला त्याला ऑब्झर्व करून त्याचे इंटरेस्ट आणि कुठे लोकेट करणं, कुठं प्लेस करणं, त्याच्या हिताचा विचार करणं, हे समजा मी करत राहिलो तर हा प्रॉब्लेम सहसा येत नाही. आणि घरातसुद्धा मी असं बघितलं की माझ्या मुलाला काय करायचं आहे किंवा माझ्या, सो त्याचे इंटरेस्ट काय ऑब्झर्व करणं हे माझं काम आहे. समजा मी त्याला ह्याला हेच सांगितलं की हेच तुझं भविष्य आहे, मग नॅचरली ही विल माइंडसेट तो डेव्हलप होईल. तर तो इंडिव्हिज्युअली त्याला आपण त्याच्या इंटरेस्टप्रमाणे गाईड करत राहिलो, अँड देन इफ इट हॅज टू कन्वर्ज देन दॅट्स अ डिफरंट इश्यू. बट अदरवाईज समजा आपण असं ओरिएंटेशन ठेवलं विचाराचं तर मग कुठे कॉन्फ्लिक्ट तयार होत नाही. आणि म्हणून मग गरजच वाटत नाही ना की माझ्या पब्लिसिटीसाठी मी माझ्या घरच्यांना कशाला इन्व्हॉल्व करू की वा 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 बघा मी कसं सण साजरा केला. अरे सण साजरा करणं ही एक इंटिमेट गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या परिवारावर करता, गप्पा मारता, बोलता, आणि ते तुम्ही कशाला दाखवलं पाहिजे. मग त्याच्यातनं दाखवण्यात तुम्हाला काय मजा मिळणार, म्हणजे मला काय पर्से मिळणार, आणि लोकांना काय घेणार काय त्याच्यातनं. सो ती तुमचा जो काही एसेन्स आहे, तुम्ही जेवता कसं, खाता काय, आता या गोष्टी तुम्ही अनुभवायला पाहिजे. तर ते समजा तुम्हाला लक्षात आलं तर ते तुम्हाला दाखवण्याची गरजच वाटत नाही ना. सो मला त्या ओरिएंटेशन माझं असं आहे की आपण जी गोष्ट, जे नातं जसं आहे ती त्या नात्याची सँटिटी तशी ठेवली तर मग ठीक आहे. जेव्हा गरज वाटते, समजा निवडणूक आहे किंवा अशा वेळेला जेव्हा व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं, समजा माझ्या करिअरला व्हॅल्यू ॲडिशन